आपण पाहतोय किंग सर्कल परिसरात हे पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? सगळ्या लोकांची इथे तारांबळ उडताना दिसते, मोठे हाल लोकांचे होत आहेत, काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिकचा मोठा खोळंबा झालेला आहे, कारण दादर पासून सायनच्या दिशेने येणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पाणी साचलेलं आहे, कारण किंग सर्कल परिसरामध्ये ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। बघा, एखाद्या नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे संपूर्ण रस्त्याला, आणि स्वतः मुंबई पोलीस, जे माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आहेत, ते सुद्धा आता ग्राउंड झिरोवर उतरलेले आहेत। बरीचशी मदत केली जाते, ज्यांच्या बाईक बंद पडलेत त्यांना सुद्धा आतमध्ये येण्यास सांगितलं जातं। त्यासोबतच एक बस शाळेची या ठिकाणी बंद पडली होती, या शाळेतून सुद्धा सर्व चिमुकल्यांना आता बाहेर सुखरूप काढण्यात आलेलं आहे। पोलीस ठाण्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यांचे जे पालक असतील त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। एका शाळेचे हे सगळे विद्यार्थी आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या बाईक्स आहेत त्या या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत। वाहतुकीचा मोठा खोळंबा झालेला आहे आणि या सगळ्यांना धक्का मारून या ज्या बाईक्स आहेत त्या आता या ठिकाणाहून न्याव्या लागत आहेत। दोन बसेस ज्या आहेत त्या सुद्धा माटुंगा परिसरामध्ये बंद पडलेल्या आहेत, जिथे पाणी साचलेलं आहे, जवळपास कमरेभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। अंशतः जी वाहतूक आहे ती सध्या खुली करण्यात आलेली आहे आणि जे बाईक्सवर आहे ते या पाण्यातून माग काढताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। एक तासानंतर आपण पाहतोय जी बस आहे ती आता पुढे या ठिकाणी सरकलेली आहे, तर दुसरीकडची जी दृश्य आहे ती सुद्धा आपण पाहतोय की कशा पद्धतीची आहेत। ज्या गाड्या आहेत त्या कशा पद्धतीने या पाण्यातून माग काढतात ते सुद्धा आपण पाहतोय। पाण्याचा जो निचरा आहे तो होताना पाहायला मिळत नाहीये आणि त्याने चिंता सुद्धा वाढवलेली आहे। एकंदरीतच पाण्याचा निचरा नेमका कधीपर्यंत होईल याकडे सुद्धा आता सगळ्या मुंबईकरांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबईचं सही में हालात इतने बुरे हो गए हैं कि बता दें कि आप देख सकते हैं लग्जरी जो कारें हैं वो पानी के अंदर बंद होती हुई नजर आएगी। अब तक तो जो सड़कों के किनारे आसपास की छोटी मोटी गाड़ियां खड़ी थी वो पानी में डूबती हुई नजर आई थी, बंद पड़ी हुई नजर आई थी, लेकिन यह मर्सिडीज कार है, लेटेस्ट मर्सिडीज कार है जो पानी में डूबने के बाद ऑटोमेटिक बंद हो गया है, डोर लॉक हो गया है और पानी का बहाव इतना तेज है कि गाड़ी भी हिल रही है। गाड़ी चालू करके ड्राइवर जो इसका चालक है वो फिलहाल साइड में खड़ा हो गया है। जो गाड़ी के अंदर सवार पैसेंजर थे उन्हें सुरक्षित बाहर निकाल लिया गया है, लेकिन गाड़ी बंद पड़ गई है और गाड़ी का जो कांच है वह खुला है। देख सकते हैं इस तरह की बहुत सी ऐसी लग्जरी कारें हैं जो आसपास की यहाँ सोसाइटियों में पानी के अंदर डूबी हुई नजर आएगी, पानी के अंदर बंद पड़ी हुई नजर आएगी। लेकिन यह TV9 के लिए एक्सक्लूसिव तस्वीर है। लेटेस्ट मर्सिडीज कार अंधेरी के वीरा देसाई रोड पर बंद पड़ी है, पानी के अंदर फंसी हुई है। चालक का ऐसा कहना है कि यह गाड़ी जैसे पानी के अंदर आई ऑटोमेटिक पानी जाने के बाद बंद पड़ गई और फिलहाल यह गाड़ी लॉक है। अब इस गाड़ी को कैसे यहाँ से निकाला जाएगा यह सबसे बड़ा सवाल है। जो कार का चालक है वह सुरक्षित बाहर निकल गया है, जो कार में पैसेंजर सवार थी उन्हें भी सुरक्षित बाहर निकाल गया है और अब जो टोइंग वैन है उस टोइंग वैन वाले को फोन किया गया है इस गाड़ी को निकालने के लिए। लेकिन इस तरह के तमाम ऐसे लग्जरी कार है जो इस वक्त अंधेरी वीरा देसाई के आसपास में बंद नजर आ रही है। वीडियो जर्नलिस्ट संतोष कदम के साथ गोविंद ठाकुर, TV9 मुंबई। दरम्यान मुंबईतल्या चेंबूरमध्ये सुद्धा मोठं पाणी साचलेलं आहे पावसाचं। चेंबूरमधील अनेक रस्ते यामुळे जलमय झालेत। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर हा जलमय झाल्याचं दिसतंय, तर एखाद्या तळ्याचं स्वरूप या संपूर्ण रस्त्याला प्राप्त झालेलं आहे। हा जो लिंक रोड आहे हे लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तुम्ही बघू शकता की कशा लोक प्रवास करत आहे। सांताक्रूज लिंक रोडवर गुडघाभर जास्त पाणी साचलेलं आहे। लोकांच्या गाडी मध्ये मध्ये बंद पडत आहे। तुम्ही एकंदरीत मला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हे सांताक्रूज लिंक रोड आहे, घाट पर सांताक्रूज लिंक रोड आहे, जोगेश्वरी लिंक रोड आहे, त्याच्यावरून सांताक्रूजला जातात आणि तुम्ही बघू शकता की काय स्थिती आहे। लोकांच्या सुद्धा गाडी मध्ये मध्ये बंद पडत आहे, लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। एकंदरीत काल रात्रपासून संततधार पाऊस पडत आहे। हा पावसाचा फटका मुंबईकरांना बसलेला आहे आणि ठिकठिकाणी मुंबईमध्ये पाणी साचलेलं आहे। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं असा परिणाम पाहायला मिळतोय। एकूणच मुंबईकरांना या मुसळधार पावसाचा फटका बसताना दिसतोय। मोठे हाल या लोकांचे होत आहेत। या पाण्यातून वाट काढताना लोकांची चांगलीच तारांबळ होते। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने खरं तर लोक घराबाहेर पडत असतात सकाळच्या वेळी। बड़े रात से यहाँ पे पानी बरस रहा है, जिसकी वजह से यहाँ पे ठीक हेलो हेलो
तर आपण पाहतोय या प्रकारे इथे पाणी साचलेलं आहे आणि वाहतुकीचा सुद्धा खोळंबा झालेला आहे. लोकल वाहतूक सध्या विस्कळीत आहे. साधारणतः मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं सुरुवातीला उशिरा होती. आता 20 ते 25 मिनिटं लोकल उशिरानं धावतायत अशी माहिती आहे. दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर सुद्धा या पावसाचा परिणाम झालेला आहे. आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून अक्षरशः एखाद्या नदीसारखं हे पाणी वाहत आहे. आणि आता जाऊयात नांदेडमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे. रावण या गावातनं 120 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. शिवाय 100 पेक्षा अधिक लोक गावात अडकल्याची माहिती सध्या समोर येते. संपूर्ण गावाला पुरानं वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे एनडीआरएफ एसडीआरएफला इथे पाचारण करण्यात आलं आणि सध्या या टीम्सकडून लोकांना वाचवण्यात येत आहे. बऱ्याच ठिकाणी लोक अडकून असल्याची सुद्धा माहिती मिळते. नांदेड जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. 5 ते 6 गावांना पुराचा वेढा पडला. आता मी मुखेड तालुक्यातील रावणगाव परिसरात आपण बघतोय एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना असं जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. बोटच्या माध्यमातून जे आहे ते या सर्व नागरिकांना जे आहे ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम एसडीआरएफचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे जवान जे आहेत ते एका छोट्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन अक्षरशः जे आहे ते सुरक्षित ठिकाणी नेताना आपल्याला पाहायला मिळतात. नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत. 5 ते 6 गावांना या पुराचा पाण्याचा वेढा भेटलाय. 4 ते 5 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होता. मात्र ज्या पद्धतीनं काल रात्री पाऊस पडला हा मोठा पाऊस होता. अक्षरशः पावसानं जे आहे ते थैमान घातले. पुरानं जे आहे ते हाहाकार उडून दिलाय. अनेक नागरिकांचा सुद्धा या जीव धोक्यात गेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड.